हिंदू लोक, तो हिंदू नव्हता. हिंदू लोक, मी जर म्हटलं तुम्हाला तुम्ही हिंदू लोक, त्या शब्दातच मी त्याच्यापासून बाजूला गेलो, म्हणून म्हटलं तो हिंदू नव्हता. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत असं सांगतात म्हटलं. कसे बसले असतील किती? 33 कोटी. मी तो व्हिडिओ ऐकला आणि कमेंट दिली आमच्या अध्यक्षासाठी. म्हटलं तो मूर्ख आहे, म्हटलं त्याला धर्मशास्त्र माहित नाही, त्याला त्याची ती अक्कल नाही. प्रश्न आणि काय सबंध जर प्रसिद्धी मिळवायची असेल तर जो प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या विरोधामध्ये भाष्य करावं, वारकरी संप्रदाय आहे. जर कोणाला प्रसिद्धी मिळवायची असेल तर ज्ञानोबारांना नावं ठेवावी, तुकोबारांना ठेवावी. लगेच आता हे आमची तरुणी पोर आहेत, लगेच चवचळून उठतात अशा माणसावर. म्हणजे नाही का, ती एक बाई बोलली होती, कधी बोलली होती बिचारी काय माहिती, जे उठले चवचळून. हे नंतर म्हटलं अरे बोलली कधी. काही जणांनी सांगितलं म्हणजे महाराज 10-12 वर्षापूर्वीचा प्रश्न म्हणजे ते वर्षी काही झोपले होते काय, आता लागेल कारवा करायला. लगेच चौकळून उठणार, लगेच ते पत्रकार या भारत आपलं मत काय, त्यामुळे तेवढंच पाहिजे असते. त्यांचा तो हा वाढतो TRP, ते लगेच येतात भारत आपलं मत काय. चिडलेले असतात, तावा तावात बोलून मोकळे होतात. 10 वेळा त्याचं नाव घेतात. ज्ञानोबाराचं तुकोबाराचं कमी पण त्या बोलणाऱ्याचं जास्त. आणि त्या माणसाला बिना पैशाची प्रसिद्धी मिळते. जर कोणाला पाहिजे असेल तर हा प्रयोग करू शकता. प्रसिद्ध झाल्यावर कोणा म्हणायचं नाही, माझ्या तोंडात चुकून शब्द घ्यायला म्हणायचं मी विषय मिटला. कोणी तुमच्या घरी भांडायला येत नाही, कोणी मारायला येत नाही, काही नाही, पण प्रसिद्धी मिळून जाते. तसं ते कुठल्याही धर्माविषयी बोलायचं, कुठल्याही म्हणण्यापेक्षा आपल्या धर्माविषयी फार बोलतात हे, कारण आपण सहनशील आहे. मी म्हटलं त्या मूर्खाला त्यातली अक्कल नाही, तुला अक्कल नाही का म्हटलं, हे तू टाकलंस. त्याने परत मला त्याचं उत्तर दिलं, अहो तात्या, लोक आपल्या संप्रदायावर असे काहीतरी बोलतात म्हणून तुमच्या माहितीसाठी मी हे टाकलं. म्हणलं ठीक आहे, असू द्या. कोटी म्हणजे करोड नाही, कोटी म्हणजे प्रकार. 33 प्रकारचे देव आपल्या धर्मामध्ये आहेत. आता हे जे 33 प्रकार आहेत त्याच्यामध्येच शेंदूर लावलेले काही देव आहेत, काही आम्ही बनवलेले आहेत. जगद्गुरु तुकोबारा यांनी देव हा जो शब्द घेतलेला आहे तो शब्द या देवासाठी घेतलेला नाही. म्हणून त्यांना म्हणतात शेंदरी हेंदरी दैव कोणती पूजिती भूते खेळते, आपुल्या पोटाची रडते, मागती शिते अवदान. नाही का आपण का बघा सगळा आपली इच्छे आणि काय ते येईल भराडी कळो ही आणि त्याच्यात हनुमंतराय आणि गणपती बाप्पा नाहीत बरं का. प्रसंगाने त्यांना शेंदूर लागला, तो कायमचाच बसला. हनुमंतरायचं सर्वांना ज्ञात आहे, गणपती बाप्पाचे ज्ञात आहे, त्यामुळे तिकडे जाऊन अनावश्यक वेळ घेत नाही तुमचा. या देवाविषयी हा संदर्भ नाही. इथं देव हा जो शब्द आहे तो शब्द म्हणजे जीव या धातूपासून देव हा शब्द बनलेला आहे. आणि दिव म्हणजे प्रकाश, जो स्वतः प्रकाशित आहे नव्हे, ब्रह्मांडाला प्रकाशित करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे असा जो कोणी असेल तो या देवाचाही देव बळीया माझा. सगळ्या देवाचा देव म्हणजे आमचा भगवान परमात्मा आहे. त्या देवाविषयी आहे. हे देव कसे आहेत श्लोक म्हणून दाखवते तुम्हाला. एका भक्ताला एक देवी प्रसन्न झाली. एक देवी म्हणायचा आपण
जी झाली असेल ती झाली असेल, वादात जायचं नाही जास्त. त्या भक्ताने विचारलं, आई तुला काय देऊ? वाघ देऊ का, घोडं देऊ का, हत्ती देऊ का? ते म्हटले, अरे असलं काही नको मला. म्हणजे मग ज्याला कोणीच वाली नाही ते दे, जो बलवान नाही ते दे. अश्वन नाही, गजन नाही, व्याघ्रन नाही, वचन नाही, वचन काय पाहिजे? आजा पुत्र बलिंदा देवो दुर्बल घातकाशी तिची काही तक्रार कोणाकडे जाणार नाही आणि ते स्वतः काय कुठे भांडायला येणार नाही का? या देवाचा हिशोब नाही देता. या देवाची भक्ती म्हणजे हे तृप्त करणारी भक्ती होऊ शकत नाही. आमच्याकडं पशुधन अगोदरच्या काळी खूप होतं, आता एवढं नाही राहिलं. एखाद्या घरी 10-20 गाई असायच्या, 10-12 बैल असायचे, म्हशी असायच्या, वासरं असायचे, किंवा 25-30 एकरचा मालक म्हणजे त्याच्या घरी 50 जनावर तरी असायची पशुधन. ते काय दूध कोणाला विकायला द्यायचं नाही. घरच्याच माणसाने दूध खायचं, दही खायचं, ताक खायचं, त्याचं लोणी काढायचं, तूप खायचं, हे घरच्या घरी सगळा कार्यक्रम चालायचा, एकत्र कुटुंब पद्धती. हे जनावर सतत बाहेर, गायरान म्हणून एक आमच्याकडे आहे, तुमच्याकडे आहे का ते? म्हणजे ते गुरं चरण्यासाठी म्हणून शासनाची किंवा ग्रामपंचायतीची ती मोकळी जागा. पावसाच्या दिवसामध्ये तिथं चरायला जायचे ते, आणि जाऊन येऊन पाऊस पडल्यानंतर त्यांची पावलाचे ठसे उमटले आणि पुन्हा पाऊस पडला की त्याच्यात पाणी साठायचं. दृष्टांत सांगतो तुम्हाला. अत्यंत तहानेला मनुष्य तहान भागवण्यासाठी कुठंच पाणी नाही म्हणून त्यातलं पाणी प्यायला गेला. तहान लागली का इथे खिल्लरीचे पाणी. खिल्लरी हा शब्द त्या जनावराच्या ठशाला येतो, चिखलामध्ये उठलेलं ते पाऊल. ओठ न भिजे न फिटे धनी शिवतरी अदेवसाणी शिवविप्र. तशी या देवांची भक्ती आहे. ते आम्हाला मान्य नाही म्हणतात जगद्गुरु. मग देव कोणता? ब्रह्मांडाला जो प्रकाशित करतो ते देव, सर्व देवांचा देव. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो देव. त्या देवाकडं मागतात काय? दान. आता तू दान देणार आहे, त्याच्या दातृत्वाचे 4 प्रकार पडतात. सामान्य औदार्य, अभय औदार्य, अभेद औदार्य आणि दातृत्व औदार्य, असे 4 प्रकार आहेत त्याचे. प्रसंगाने कधीतरी सांगू हे 4ही प्रकार. अशा देवाकडे मागितलं, तुझ्या अवधारे चालू स्वतंत्र देता नमडशी पात्र जे कैवल्य अशी पवित्र वैर्य ऐक उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत हे थोडी गरजता ती पवाड. असा तो ब्रह्मांड नाही परमात्मा, त्याला जगद्गुरु तुकोबाला म्हणतात, देवा मला दान दे. हा हे दान
पाच जण होते हो स्वप्न सोडून नाहीतरी पाच जण लागतात. अजय देशमुख हे जिवान देगा
विसर न व्हावा, गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबाला भगवान परमात्म्याकडे मागू लागले, देवा मला काही नको, तुझा विसर कधी होऊ देऊ नकोस, एवढंच मागणी मात्र आहे. यापेक्षा मला दुसरं काही तुझ्याकडे मागायचं. सर्वसाधारणपणे भगवंताचा विसर जर पडला तर होतं काय? आता आम्ही भगवंताचा आठव करतो, पण आमच्या आठव करण्यामध्ये सातत्य नाही. आपण सगळेच भजन करणारे असतील, बिगर भजन करणारे असतील, महाराज मंडळी असतील, सगळेच श्रवण करणारी मंडळी असतील, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने, मगाशी सांगितलं सुरुवातीलाच, जो तो आपापल्या पद्धतीने भगवंताची भक्ती करतोय, चिंतनही करतोय. आपलं चिंतन किती वेळ असतं? ठरलेलं टायमिंग आहे. ज्यावेळेला आपण माळ घेतो, माळ घेते वेळी ते आपल्याला सांगतात हरिपाठ पाठ करायचा, आणि स्नान करते वेळी हरिपाठ म्हणण्याला सुरुवात करायची, गंध लावायचा, घरातल्या देवाचं दर्शन घ्यायचं, तुळशीला पाणी घालायचं, हे सगळे करेपर्यंत हरिपाठ म्हणत राहायचं, संपून जाईल. वेळ असेल तर ज्ञानेश्वरीतल्या किमान 5 ओव्या, किमान 2 अभंग वाचत चला. आता आपल्याकडे वेळ असतोच असं नाही, आपल्याकडे वेळच स्नान करेपर्यंत, पण आपल्याकडे वेळच नाही. एक वेळ हरिपाठ झाल्यानंतर आपण किती वेळा भगवंताचं नाम घेतो? फार कठीण आहे. आता तुम्हाला एक महिला सांगू का, हरिपाठ म्हणजे काय हो? हरिपाठ म्हणजे नेमकं काय? हो की म्हणायला सांगितलं म्हणून आपण म्हणत राहायचं. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ, काही मंडळी मला सांगतात, महाराज आम्ही 2 हरिपाठ रोज म्हणतो. आनंद आहे, पण हे जे हरिपाठ आहे, या हरिपाठाचा संदर्भ कधी आम्ही समजून घेतलाय का? कशासाठी हरिपाठ? पहिल्याच वाक्यामध्ये सगळं सार आहे. हरी हरी पाठ म्हणजे काय? हरी आपल्याला पाठ असला पाहिजे, आणि जे पाठ असतं ते कधीही विसरत नाही, म्हणजे सतत आमच्या मुखामध्ये ते राहतं. माऊली ज्ञानोबाने सांगितलं ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, सतत मुखाने हरी म्हणा. 1-2 वेळा म्हणून गप्प बसू नका. इतर वेळी आम्ही हरी म्हणत नाही. हरी नावाचा आमचा जर एखादा जवळचा माणूस असला आणि त्याने जर आपल्याला त्रास दिला असला तर तो हर्या, पण हरी म्हणत नाही. सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये. सातत्य असेल तर तो आठव. आपल्याला आठव नाही. आम्ही जेवढ्या पुरतो तेवढंच भगवंताचं चिंतन करतो. एक संकल्प करा आजच्या दिवशी, रोज किमान 11 माळा रामकृष्ण हरी हा जप करायचा. 11 माळा म्हणजे 11च माळा होत नाही, तर 33 माळा होतात. राम कृष्ण हरी याच्यामध्ये 3 नाम आहेत. तिप्पट जप होतो आणि हा जप आपण कधीच चुकवू द्यायचा नाही. रोज नेमाने शक्य होत नसेल 5 करा, शक्य होत नसेल 1 तरी करा. आणि तो जप अर्धवट सोडतो आणि दुसरा मार्ग अंगीकारतो. आता काय अडथळे येतात? डॉक्टर काही इंजेक्शन देतात बघा. हे इंजेक्शन अगोदर टेस्ट करण्यासाठी म्हणून इथं दिलं जातं. घेतलं का कोणी कधी? इथं देतात थोडंसं आणि सांगतात एक अर्धा तास बसा.
चक्कर वगैरे यायला लागली, घाम वगैरे यायला लागला तर पटकन सांगा, बसतो पेशंट. तर सगळ्यालाच चक्कर येते का इंजेक्शन घेतल्यानंतर? क्वचित एखाद्याला येते. ज्याला ते चक्कर येते त्याचं शरीर ते इंजेक्शन, त्याची ताकद सहन करण्याची क्षमता त्याच्या शरीरामध्ये नसते, म्हणून त्याला ते इंजेक्शन सहन होत नाही. तसंच आहे. बहुतेक मी एका रोगाचं औषध आहे, इंजेक्शन घेतलेलं एकाच रोगाचं औषध आहे, त्यांनी आजार बरा होईलच त्याची गॅरंटी नाही. डॉक्टर देतात नाही का, म्हणजे रेमिडेसिवीर आठवतं का नाव कुणाला? नंतर म्हणायला लागले त्याच्यामुळेच माणसं मेले. एकच आजार कदाचित घालवेल, पण नाम जे आहे हे अनेक आजारावरचं औषध आहे, एकाच आजारावरचं नाही, अनेक आजारावरचं औषध हे नाम आहे. आणि सगळ्यात मोठा जो आजार आहे, जो रोग आहे, तो रोग म्हणजे भवरोग आहे. हेची भवरोगाचे औषध
सद्गुण आहे काय तो, पण आवड आहे. आणि आवड नसेल सद्गुण सुद्धा दुर्गुण वाटायला लागतो. बऱ्याच वर्षानंतर जर मुलं झालं, आई वडील दोघेही त्याचा लाड करतात. कुठेही बाप निघाला तरी त्या मुलाला घेऊन जातो. कुठे मुलाच्या लक्षात येतं आपण काही म्हटलं तरी हे आपल्याला प्रेमाने जवळ करतात. बाप घाईमध्ये निघाला, त्याला माहिती होतं आपल्याला उशीर होणार आहे, तोपर्यंत थांबणार नाही. ते 2.5-3 वर्षाचं मूल ते लागलं बापाच्या मागे, मला यायचं. तो म्हणायचं नाही नाही मी उद्या तुला घेऊन जाईल, आज नाही. शेवटी ते मूल चिडतं आणि बापाला खमंग गावरान शिवी देतं. गावरान, तुमच्याकडे अशी शिवी मी तुमच्या मनात आणा. आणि ती शिवी ऐकल्यानंतर बापाने काय केलं पाहिजे? परत येऊन त्याच्या अशी कानाखाली वाजवली पाहिजे. गाढवा शिव्या करू शिकलास, कधी मूर्ख असतं बाप. त्याला पटकन उचलून घेतो, त्याच्या दोन्ही गालाच्या पप्प्या घेतो आणि बायकोला हाक मारते. बघ आपला बोबड्या किती छान शिव्या देतो. शिव्या छान आहे, छान शिव्या देतो. का छान वाटलं? आवड आहे, त्या मुलाविषयी आवड आहे. भगवान परमात्म्याचे गुण सर्वश्रेष्ठ गुण आहेत. माऊली ज्ञानोबाला म्हणतात ना, ऐका ईशिश्री अवधानी ज्ञान वैराग्य ऐश्वरी हे 6ही गुणवर्य म्हणून भगवंत. 6 गुण आहेत, सर्वश्रेष्ठ गुण आहेत. एक गुण थोडासा एकाला दिला, त्रिभुवनात सर्वश्रेष्ठ ठरला. एशे डोरविला मारुती अवधारी देवरी करणा यश हनुमंतरायाला दिलं. तुला अमाईन संपूर्ण बघा, हनुमंतराय कुठंच पराभूत नाही, अपयश कुठंच नाही झालं. प्रसंगाने पराभूत प्रभू श्रीराम झाले. नागपाशामध्ये त्यांना बांधणं, ते ऐरावत मेहरावनाने चोरून नेणं वगैरे या गोष्टी घडल्या. हनुमंतराय कशात सापडले नाही. यश हा गुण भगवंतांनी त्यांना दिला होता वगैरे. हे 6 गुण सर्वश्रेष्ठ आहेत, पण आम्हाला ते श्रेष्ठ वाटत नाही. त्याचं कारण भगवंताविषयी आमची आवड नाही, म्हणून आम्ही ते गुण गात नाही. जगद्गुरु म्हणतात मला आवड आहे, आवडीने गुण गाईन आणि माझ्या जीवनातलं सर्वस्व जर काय असेल तर ते हेच आहे. जगद्गुरु म्हटले, भगवंताने म्हटलं असलं पाहिजे, महाराज तुम्हाला मी मोक्ष देतो, द्रव्य देतो, घ्या. मोक्ष म्हणत असाल तर चला माझ्यासोबत. महाराज म्हटले नलगी मुक्ती, मोक्ष नको म्हटले. महाराज का मोक्ष नको? नको म्हणण्यामध्ये आता तुम्हाला विचारतो, हा जो निषेध आहे मोक्षाचा, हा प्रसक्त प्रतिषेध आहे का अप्रसक्त प्रतिषेध आहे? नेमकं काय आहे? म्हणजे सोप्या भाषेत प्राप्ती नंतर नको आहे का प्राप्त होण्याच्या अगोदरच नको आहे? जगद्गुरूची भाषा प्राप्ती नंतर नको आहे. आपण आहे म्हणतो नलगी मुक्ती आणि संपदा. आता मुक्ती देव देणार आहे का नाही माहित नाही, पण संपत्ती तर आम्हाला दिलीच नाही. दिली उद्या जर म्हटलं तुम्हाला कसं काय असं देव तुम्हीच म्हणलं नको संपत्ती नको. प्राप्तीनंतर मोक्षाचं स्वरूप कळलं, मोक्ष नको. तिथं जाऊन काय करावं? मोक्ष मोक्ष म्हणजे काय? भगवान परमात्म्याचं जे निर्गुण रूप आहे त्या निर्गुण रूपाशी एकरूप होणं, त्याचं नाव मोक्ष. मग निर्गुण रूपामध्ये आनंद आहे का? नाही. भगवान परमात्म्याची भक्ती करण्यामध्ये जो आनंद आहे सगुण भक्तीमध्ये, तो निर्गुण भक्तीमध्ये नाही, निर्गुण स्वरूपाशी एकरूप होण्यामध्ये नाही. जगद्गुरूंना ते स्वरूप अगोदरच प्राप्त होतं. महाराजांनी प्राप्तीनंतर स्वरूप कळलं, त्याचा अनुभव घेतल्याने मग सांगितलं नलगी मुक्ती, मोक्ष. संपत्ती नको. संपत्ती का नको? कसं आहे संपत्तीचं? याच्या माग 15 अर्थ भागवतामध्ये सांगितलेले आहे. शिवाय प्रारब्धामध्ये द्रव्य असेल, इच्छा नसली तरी येतं, आणि प्रारब्धात नसेल तर आहे ते निघून
जातं. मग जे प्रारब्धाने मिळतं ते देवाला कशाला मागायचं? आणि जगद्गुरूंनी आपल्याकडे होतं ते लोकांना वाटून टाकलं होतं. धन संपत्ती नको, द्यायची इच्छा असेल तर संत संग. संत संग कशासाठी दे? आम्हाला जो नामाचा योग झालेला आहे त्याच नामाचा क्षेम होण्यासाठी, म्हणून संत संगती गरजेची. योग लक्षात. तर योग योग म्हणजे काय? अप्राप्तस्य प्राप्ती ही योग. हा म्हणजे जे आम्हाला प्राप्त नाही ते प्राप्त करून घेणं त्याचं नाव योग. आणि जे प्राप्त झालं ते सांभाळणं, प्राप्तस्य परिपालनम क्षेम. जे प्राप्त आहे ते सांभाळणं त्याचं नाव काय आहे? क्षेम आहे. तो योगक्षेम होण्यासाठी म्हणून संत संग, संतांच्या संगतीमध्ये सतत भगवंताचं चिंतन असते. एवढ्यासाठी संत संगती सगळं जर जोडलेत असेल तर जगद्गुरू म्हणतात, देवा मला सुखाने गर्भवासाला घाल. तुकमनी गई भरवसी,
ही